एखादा अभ्यास करतो एखाद्या ग्रंथाचा, त्या कोणत्या प्रसंगी केलंय, काय हेतूनी केलंय, असा सगळा आपण विचार केला म्हणजे आपल्याला समजत जातं. जय जयाजी सद्गुरुवर्या. आता इथे जय जयाजी दोनदा जय म्हटले की जय जयकार आपण शब्द वापरतो आणि नुसताच हात जोडून नमस्कार न करताना जय जयकार केलेला आहे. आणि कसं असतं, जय जयकार केला की वेदीच्या देठापासून येतं ना, वाणी जशी पारावाणी येते नाभित आहे ती हळूहळू वर येऊन एखादीतून बाहेर येते. आणि म्हणून जय जय सद्गुरुवर्या म्हटल्यानंतर गुरु तुम्हाला नमस्कार की गेला आवाज खाली. म्हणजे आपल्याला ते परावाणीतून आलेलं पाहिजे आणि मग वैखरीतून बाहेर आलं पाहिजे. सद्गुरुवर्या शब्द वापरलाय आपण. वर्य शब्द पुष्कळ ठिकाणी वापरतो ना, म्हणजे तरतम भाव दाखवायचा असला म्हणजे बेटर बेस्ट सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह आणि डिग्रीज आहे सुपरलेटिव्ह, ते दाखवताना जसं असं दाखवतो. जसं गुरु आहेत पुष्कळ आहे, मंत्रगुरु, यंत्रगुरु, व्यवसाय गुरु, आई वडील गुरु पुष्कळ आहे. मग सद्गुरू कोण आहे? जो मोक्षाचा मार्ग दाखवतो, जो आपल्याला या संसारातून सोडवतो, तो सद्गुरू. आणि मग त्या सद्गुरूमध्ये सुद्धा अनेक सद्गुरू आहेत बाजूला आजूबाजूला, पण मला असं वाटतं माझा सद्गुरू सर्वात श्रेष्ठ आहे. माझा सद्गुरू सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे इतर कनिष्ठ आहेत का? आता मी जस्ट ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठा गौरी गणपती जवळ आल्यामुळे पटकन तोंडात येऊन गेला गौरी दिसली आवडती. आता कुणाला ज्येष्ठ म्हणून कुणाला कनिष्ठ म्हणून तसं काही असे तुलना येते बघा आपल्याकडे. आपण नेहमी तुलनेचा विचार करतो. तर वर्य म्हणजे हा जो एकच गुरु तुम्हाला पाहिजे. त्यामुळे तुम्ही दोन गुरु तुमच्याकडे आहेत, त्या वीणाताईंचा गुरु आणि माझा गुरु यांची मी तुलना करेन नाही चालणार. त्यांचे गुरु त्यांचे सद्गुरू आहेत, म्हणजे त्यांच्याकरता एक आणि एकच आहे. सद्गुरू वर्यामध्ये काय काय लपलेलं आहे ते तुम्हाला सांगते. सर्वश्रेष्ठ वर्य, वर म्हणजे वरच्या पातळीचा, वर आणि वधू आम्ही नेहमी वधू खालच्या पातळीचे, श्रेष्ठ नेहमी नाही का, त्याची पायदोऱ्याची काय गप्तीने बोलते मी, कारण हा व्यवहार आहे शेवटी. आणि जे व्यवहारामध्ये आपण करत असतो ना, ते आपल्याला पहिल्यांदा दूर केल्याशिवाय परमार्थामध्ये आपल्याला प्रवेश करता येत नाही. आणि मग म्हटलंय की पूर्ण ब्रह्म. आता पूर्ण ब्रह्म शब्द वापरलाय म्हणजे माझा जो सद्गुरू आहे, आता आपण सद्गुरू स्तवन वाचलं आणि म्हणून ते गुरु तत्व महत्वाचं असतं. माझ्या दृष्टीने मी जो सद्गुरू ठरवलाय त्याच्यामध्ये जे गुरुतत्व आहे ते पण तुमच्या सगळ्यांच्या गुरूंमध्ये आहे. पण माझा मराठीचा शिक्षक वेगळा, इतिहासाचा वेगळा, भूगोलाचा वेगळा, ते नाही चालणार. मला संपूर्णपणे माझी प्रवृत्ती बदलणारा, माझी मनोवृत्ती बदलणारा जो आहे तो एकच कोणीतरी असेल तर तो आपण शेवटी त्याला सद्गुरूची ही देतो. तर अशा करता इथे पूर्ण ब्रह्म म्हणजे आता याच्यामध्ये त्या गुरूंना, ते गुरु आहेत ते पूर्ण ब्रह्म आहेत, म्हणजे ब्रह्मासारखे आहेत. ते पूर्वी होते नव्हते नाहीच, ते अनादी आहेत, त्याच्या आधी काही नाहीच आहे आणि ते जन्मलेच नाही आहेत, अजन्म आहेत ते, असे सगळे वळून त्याच्यामध्ये. आणि तसे माझे गुरु आहेत का? तर गुरु ते ब्रह्मरूपच झाले. आणि म्हणून इथे पहिल्या ओळीमध्ये त्यांनी पूर्ण ब्रह्म म्हणजे थोडस ब्रह्म, साक्ष ब्रह्म. आता आपल्या 14व्या दशकामध्ये आपण ते दशकामध्ये चतुर्दश ब्रह्माचा आहे तो, तर तिथे 14 ब्रह्मांची चर्चा करतो, नावं दिली. मग त्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ, सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ, निर्गुण गेल्यानंतर मग साक्ष ब्रह्म, सत्ता ब्रह्म, असे आपण एक एक वरती जात आनंद ब्रह्म. मला ब्रह्म कळलं, आनंद झाला. अरे पण आनंद कसा झाला? तो ब्रह्म वेगळा आणि तू वेगळा. तोपर्यंत तू ब्रह्मरूप झालेला नाही. ते तुम्ही दोघं जेव्हा एक होता ते कोणी कुणाला आनंद दिला हे तुम्हाला सांगता येणार नाही. अशा ठिकाणी आपल्याला नेहमी पोचावं लागतं. म्हणून ते महत्वाचं आहे पूर्ण ब्रह्म. आणि मग पुढे शब्द वापरलाय प्रतापसूरी. मला असं वाटतं की सामान्य माणूस सोयीसुख वाचायला लागल्यानंतर, कारण बद्ध होतो मोक्ष, मोक्ष होतो साधक होतो सिद्ध, म्हणजे बद्ध सुद्धा वाचायला लागेल, त्याला हे पूर्ण ब्रह्म वगैरे कळणार नाही. पण प्रतापसूर्य मात्र कळेल. सूर्य आकाशामध्ये अखंड तेवत असतो, त्याच्या प्रकाशामध्ये तुम्ही तुमची कार्य करत असता, पण तो कशातही गुंतलेला नसतो, असा सूर्य. आणि समर्थांना त्या काळामध्ये प्रताप पाहिजे होता, नुसतं ताप नाही. नाहीतर नेहमी प्र मागे लागला, यज्ञाच्या मागे प्र लागला की उत्तम प्रकारचा प्रयत्न असं होतं. नाहीतर म्हणाल चांगला प्रताप म्हणजे ताप त्रास. पण ताप शब्द सुख आणि दुःख दोन्ही अर्थाने
ताप शब्द वापरलाय अध्यात्मामध्ये. त्याच्यामुळे जे काय तुम्हाला सुखदुःख मिळणार आहे ते अत्यंत उत्तम प्रतीचं मिळणार आहे. आणि ते कसं मिळेल म्हणजे चांगलं तांबूळ सुलातून घेतल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. खूप कष्ट करावे लागतात, त्या प्रताप करावे लागतात. हे ताप आहे ना, तो ताप सुद्धा अतिशय टोकाचा झाला पाहिजे. आता सूर्य बघा ना, बिचारा कधी म्हणत नाही आज रविवार आहे, त्याच्या नावानं आम्ही रविवारी सुट्टी घेतो, पण तो नाही म्हणत आज रविवार आहे, मी येतच नाही. सोलिव सुख झाल्यानंतर पुढची समर्थ सेवा मंडळाची उपासना सुरू व्हायची. तर त्यामुळे आम्ही कल्याणकरी वीणाताई प्रभू यांनी कल्याणकरी प्रार्थना म्हटली आणि उपासनेचा कार्यक्रम संपला. पण ज्यांचा सहभाग त्याच्यामध्ये होता विशेषत्वानी, तर त्यांना प्रसाद द्यायचा असं त्यांनी सुचवलं. आणि म्हणून आता तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतायत, समोर सुनंदाताई जोशी दिसतायत, इकडे सुवर्णाताई दिसतायत, आणि या बाजूला स्मिता जोगळेकर पार्ला दासबोध मंडळाच्या सध्या ते काम बघतात, त्या तिथे आहेत. आणि जरा मागच्या बाजूला वीणाताई आहेत प्रभू, ते तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये दिसेल. पुढचा जो व्हिडिओ आहे सत्काराचा त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दिसतील. तर असा प्रसाद घेऊन आम्ही अत्यंत तृप्त मनाने परत आलो. जय जय रघुवीर. सुवर्णाताई आणि वीणाताई आणि पण दासबोधाच्या मंडळाच्या स्मिता जोगळेकर यांचा त्यांनी नारळ आणि शाल देऊन सत्कार केला. पण ते झालं ना, त्याच्यात झालं